स्वातंत्र्य सेनानी स्वर्गवासी माधवराव कचेश्वर पाटील आढाव यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मीनगर कमानीचे उद्घाटन सोहळा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न। कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधवरावजी आप्पा कचेश्वर पाटील आढाव यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने धारंगा रोडलगत असलेल्या नवीन नगर परिषदेच्या कार्यालयाजवळील माधव बागेच्या जागेवर स्वर्गीय माधवरावजी पाटील आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मीनगर येथील भव्य कमानीचे उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 19 जुलै रोजी जलसंपदा मंत्री तसेच गोदावरी व कृष्णापुरी विकास महामंडळ व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील हे उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, सौ सुशीलाताई म्हस्के, सौ वैशाली विजयराव आढाव, सौ वृषाली गणेशराव आढाव, सौ विद्याताई राजेंद्र सोनवणे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे, संजनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे सर, गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील, दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे पाटील, ज्योती पतसंस्था चेअरमन व भारतीय दूरसंचार निगमचे संचालक ॲडव्होकेट रवी काका बोरावके, समता पतसंस्था चेअरमन, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, प्रसिद्ध उद्योजक कैलास ठोळे, प्रसिद्ध उद्योजक सुनील भाऊ बोरा, प्रसिद्ध उद्योजक माधवराव देशमुख, अमृत संजीवनी चेअरमन पराग संधान, प्रसिद्ध कन्स्ट्रक्शन प्रसाद नाईक, अनिल सोनवणे, व्यापारी संजय भन्साळी, पीपल बँक चेअरमन सुनील बंब, केजेस सोमय्या महाविद्यालय चेअरमन अशोक रोहमारे, महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक विजयराव आढाव, गणेश आढाव, रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील कडू, डॉक्टर अजय गर्जे, हर्षद आढाव, तुषार गलांडे, जयंत राठी, रोकडे, सोनवणे, ॲडव्होकेट शंतनू धोरडे, जयंत जोशी, मनोज कडू, विजय गवांदे, संजय आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विजय वहाडणे, राजेंद्र झावरे, दिलीप दारुणकर, अशोक कोठारी, साहेबराव शिलेदार, विजय रावसाहेब आढाव, जितेंद्र रणशूर, बाळासाहेब आढाव, सुनील फंड, राजेंद्र कोयटे, संतोष गंगवाल, विकास आढाव, अमित आढाव, श्री आढाव, अजय आढाव, बाळासाहेब रुईकर, विकी जोशी, अमोल आढाव, मंदार आढाव, परेश आढाव, संतोष चव्हाणके, रवींद्र आढाव, बाळासाहेब आढाव, ऋषिकेश सांगळे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते बापूसाहेब सुराळकर, मनोज अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते। सदर कार्यक्रम हा कृष्णाई बँक्वेट हॉल, छत्रपती संभाजी महाराज सर्कल, कोपरगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात विविध मान्यवर व सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दिमागदार सोहळा संपन्न झाला आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ भावना गवंदे यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे व भावना गवंदे यांनी केले। प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष माझे आजोबा स्वर्गीय माधवरावजी कचेश्वर पाटील आढाव यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मामा आदरणीय अण्णासाहेब म्हस्के पाटील, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार कोसका उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय अशोकदादा काळे साहेब, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले संजीवनी उद्योग समूहाचे
अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा कोले साहेब, खास वैजापूर येथून आलेले वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय रमेशजी बोरनारे सर, आपल्या सर्वांच्या हक्का आपलं वैभव अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आदरणीय शालीनताई विखे पाटील, तसेच आमच्या आत्या आदरणीय सुशीलाताई अण्णासाहेब म्हस्के पाटील, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आपले समता उद्योग समूहाचे आदरणीय काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्ष आदरणीय पद्माकांत भाऊ कुदळे, आमचे आधारस्तंभ महानंदचे चेअरमन माजी चेअरमन आदरणीय राजेश बापू जाधव, तसेच आपणवर आमच्या परिवारावर विशेष प्रेम असलेले आपण सर्व आपतेष्ट मित्रगण, सगळे सोयरे बंधू आणि भगिनींनो, आजचा खूप आनंदाचा क्षण आज आमच्या आयुष्यात फार मोठ्या संघर्षानंतर माधवबागेमध्ये आदरणीय आप्पांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याकरता, त्याचं भूमिपूजन करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले। तसेच आम्ही आप्पांच्या पत्नी माझी आजी कैलासवासी लक्ष्मीबाई माधवराव आढाव यांच्या नावाने असलेलं स्वर्गीय आप्पांनी दिलेली 3.5 एकर जमीन, त्या ठिकाणी झालेलं लक्ष्मीनगर, त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन आदरणीय नामदार साहेबांनी आज केलं आणि आप्पांच्या या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी साहेब उपस्थित राहिले। आप्पांचा परिचय जुन्या पिढीला खूप आहे। थोडक्यात या कोपरगाव नगरीचे शिल्पकार आप्पा होते। स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी फार मोठी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे। 1942 सालच्या स्वातंत्र्य लढ्यात ते जेलमध्ये होते आणि त्यानंतर कोपरगाव नगरीचे 15 वर्ष ते नगराध्यक्ष होते। 44 वर्ष ते त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि त्यांच्या कार्यकाळाची कामं या कोपरगाव शहरात झाली। आजही त्याची साक्ष आपण सर्वांना आहे। कोपरगाव सहकारी साखर कारखाना असो, संजीवनी सहकारी साखर कारखाना असो, तालुका विकास मंडळ असो, कोपरगाव विविध कार्यकारिणी म्हणजे MP सोसायटी असो, मराठा पंच मंडळ असो, तालुका विकास मंडळ असो, अशा विविध कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग असो, अशा अनेक संस्थांवर, कोपरगाव पीपल्स बँक असो, अनेक संस्थांवर आपण संस्थापक म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं। कोपरगाव शहरात आपल्याला ज्या काही मोठमोठ्या नगरपालिकेच्या इमारती दिसतात, प्रामुख्याने आता कोपरगाव नगर परिषदेची या ठिकाणी कारभार चालतो ती नगरपालिका दवाखान्याची इमारत ही आप्पांच्या कार्यकाळात उभी राहिली। जुनं सार्वजनिक वाचनालयाची घड्याळाची इमारत आपण ज्याला म्हणायचो ती आप्पांच्या काळात उभी राहिली। कोपरगाव नगर परिषदेची इमारत आप्पांच्या काळात उभी राहिली। आतापर्यंत कोपरगाव शहरात जेवढे बाग बगीचे झालेत ते सर्व आप्पांच्या काळात उभे राहिले। मग शिवाजी बाल उद्यान असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजीनगर मधलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असो, आता आपण जिथं भूमिपूजन केलं त्या माधव उद्यान असो, आपल्या सर्वांच्या श्रद्धेय स्थान मा जिजामाता उद्यान असो, हे सर्व आप्पांच्या काळात झालेले आहे। असं एवढं मोठं काम आपण त्या ठिकाणी उभं केलं। जुनं सायन्स कॉलेज जे बिल्डिंग आपण ओळखतो, आमच्या जन्माच्या आधीपासून त्या ठिकाणी सद्गुरू गंगागीर महाराजांची ज्या कॉलेजची स्थापना झाली त्यावेळेस कॉलेज स्थापायला आदरणीय काळेसाहेब असतील, फुलेसाहेब असतील, खासदार विखे पाटील असतील, या कॉलेजची स्थापना करण्याकरता जागा नव्हती।
त्यावेळेस आपण त्या कॉलेजला जागा मिळवून दिली. त्याला आजही आपण जुनं सायन्स कॉलेज म्हणून ओळखतो. ती 5 एकराची जागा त्या ठिकाणी आहे. आजही त्या बिल्डिंग दिमागदार त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्याच ठिकाणी गोरगरीब मुलांचे शिक्षण व्हावे याकरता आदरणीय आपण कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने माधवरावजी आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाची त्या ठिकाणी उभारणी केली. साहेब, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेनंतर नगर परिषदेचं जर कोणतं विद्यालय असेल तर ते आपलं माधवरावजी आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आहे. असे विविध प्रकारचे कामं, शिक्षण संस्थेचे कामं कुणीही विसरू शकत नाही. आपणच्या कार्यकाळात झालेली SSM कॉलेज असेल, धर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय असेल, त्या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून काम केलं. आपले डॉक्टर CM मेहता कन्या विद्या मंदिर असेल, तिथे आपण अध्यक्ष म्हणून काम केलं. आणि रस्त्यावर चालणारं, चालतं बोलतं एक ऑफिस हे आप्पा होते. पिशवी हातात असायची, कुणी कुठेही शिक्का माहितला तो शिक्का द्यायचा. कोपरगाव शहरामध्ये एवढ्या काही आज आपण पाहतो, गांधीनगर असेल, टिळकनगर असेल, सुभाषनगर असेल, लक्ष्मीनगर असेल, सर्वे नंबर 105 इंदिरानगर असेल, या ज्या सगळ्या वसाहती झाल्या त्या आपणच्याच कार्यकाळात झालेल्या आहेत. आजही त्या ठिकाणी जे जे पुतळे बसवले गेलेत, आपल्या चौकामध्ये गांधी चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा असेल, सुभाषनगरमध्ये सुभाषचंद्रजी बोस यांचा पुतळा असेल, टिळकनगर मधील लोकमान्य टिळकांचा पुतळा असेल, जिजाऊ मातेचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, हे सर्व गोष्टी आपणच्या कार्यकाळात त्या काळात झाल्या. प्रामुख्याने मला या ठिकाणी उल्लेख करूशी वाटतो, 1964 साली जेव्हा प्रथम आप्पा नगराध्यक्ष झाले त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यानंतर नुकतीच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे सुद्धा आपणच्या कार्यकाळात झालेलं आहे. आजही तिथे तो पुतळा, अर्ध पुतळा त्या ठिकाणी उभा आहे, त्या ठिकाणी कोनशिला आहे. असं एवढं मोठं थोर व्यक्तिमत्व आणि त्यांचा पुतळा या कोपरगाव शहरात व्हावा अशी आमची समाजाची आणि सर्वच लोकांची इच्छा होती. खूप प्रयत्न साहेब झाला. आपण खूप मोठी साथ या ठिकाणी आम्हाला दिली, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे. आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की कार्यक्रम झाल्यानंतर आपण या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्नेहभोजन घ्यावं आणि त्याशिवाय जाऊ नये. परत एकदा आपल्या सर्वांचं, आदरणीय साहेबांचं, आदरणीय अशोकदादांचं, आदरणीय बिपिन दादांचं, आदरणीय बोरणारे सरांचं, आदरणीय अक्कांचं, या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो, आभार मानतो आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपल्या हातून हा पुतळा परत एकदा आम्ही या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम तहसील मैदानावर कार्यक्रम घेऊन आपल्या हातून या पुतळ्याचं अनावरण आम्ही या ठिकाणी करू अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशोकदादा काळे, बिपिनदादा पोले, वैजापूरचे आमदार बोरणारे साहेब, माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ कुदळे, रवी काका बोरावके, राजेंद्र जाधव, त्याचप्रमाणे कोपरगावच्या 2 सुकन्या, शालिकताई आणि मस्केताई. सुकन्या म्हटल्यावर मला आठवलं, आजचा कार्यक्रम कोपरगावच्या दोन्ही जावयांची हस्ते आहे. खरं तर कोपरगावच्या लेकी भाग्यवान म्हणावं लागतील की इतक्या चांगल्या कुटुंबामध्ये या आमच्या लेकी गेल्या. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये गेल्या ते सुद्धा भाग्यवान समजावं लागतील की आमच्या लेकींच्या पावलांनी त्यांच्या घराण्यामध्ये सत्ता आली, समाधान आले. अशा या कार्यक्रमामध्ये कोपरगावचे सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, तब्बल 44 वर्ष आप्पा नगरसेवक होते, 14 वर्ष नगराध्यक्ष होते. साहेब, आमदार होणं सोपं, खासदार होणं सोपं, पण नगरसेवक होणं खूप अवघड आहे. आमदार एखाद्या लाटेमध्ये निवडून येतात, कधी कधी वक्तृत्व गुणामुळे निवडून येतात, पण नगरसेवकांना सर्वसामान्य माणसाचं अहोरात्र काम आणि कामच करावं लागतं. आणि ते नगरसेवक पद आप्पांनी 44 वर्ष भूषवलेलं आहे. नगराध्यक्षपद 14 वर्ष भूषवलेलं आहे. कदाचित महाराष्ट्रातला हा विक्रम असेल आणि तो आप्पांच्या माध्यमातून आमच्या कोपरगावला प्राप्त झाला, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. आप्पांच्या काळामध्ये आप्पांचा जो काही आदरयुक्त दबदबा, आदरयुक्त दरारा या कोपरगावमध्ये होता, तो आमच्या काळातल्या माणसांना अजून आठवतो.
केवळ नगराध्यक्ष पदाचाच काळ नाही, कोपरगावचं सत्ता केंद्र असलेल्या MP सोसायटी सुद्धा आपण अनेक वर्ष चेअरमन होते आणि ज्या MP सोसायटीच्या माध्यमातून शंकरराव काळे साहेब, शंकरराव कोले साहेब त्यांच्या बैठका त्या ठिकाणी व्हायच्या आणि कोपरगावचं राजकारण आप्पा चेअरमन असलेल्या MP सोसायटीच्या माध्यमातून चालायचं. आप्पांचं काय वर्णन करावं. आप्पांचा जो ड्रायव्हर होता डिगू, त्याला पाहिलं तरी आम्हाला भीती वाटायची. आप्पांचा धर्म तर काही साहेब वेगळाच होता. आणि नगरसेवकांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो, साहेब एखादा नगरसेवक एक टर्म नगरसेवक झाला की तो पुढच्या टर्मला कोट्याधीश होऊन जातो. पण 44 वर्ष नगरसेवक राहून सुद्धा आप्पांच्या वस्तीवरच्या घराचे पत्रे सुद्धा बदलले गेले नाही. हा प्रामाणिकपणा आप्पांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जपला, टिकवला. अशा या आप्पांना या पुतळ्याच्या निमित्तानं कोपरगावकरांना ऋण व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने निश्चितपणे मिळणार आहे. साहेब आढाव कुटुंब जे आहे याचं आणि कोपरगावचं एक अतूट नातं आहे. केवळ माधवराव आप्पाच नव्हे, आम्हाला आठवतात सखाराम पाटील आढाव, आम्हाला आठवतात रंगनाथ पाटील आढाव, निवृत्ती पाटील आढाव, किसनराव आढाव, रावसाहेब आढाव, म्हाळू पाटील आढाव, जयराम पाटील आढाव, या सगळ्या आढाव कुटुंबियांचं कोपरगावशी एक अतूट नातं होतं. आणि या सगळ्यांचे मुख्य असलेले आप्पा, त्यांचे सगळे कुटुंबीय या ठिकाणी हजर आहेत. केवळ आढाव कुटुंबियांच्याच नव्हे तर कोपरगावच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रसंग आहे. मी खरं तर आढाव कुटुंबियांना धन्यवाद देईन की कोपरगावकरांना आप्पांचे ऋण व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. परंतु कोपरगावकरांना मी आणखी एक विनंती करेन की हा आप्पांचा पुतळा होतोय, याच्यात केवळ नगरपालिकेचा सहभाग नसावा. आप्पांचा केवळ पुतळा भरून चालणार नाही, आप्पांचं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि हे स्मारक लोकसहभागातून झालं पाहिजे. त्याच्यात आमदारांचा समावेश असावा, खासदारांचा समावेश असावा, विखे पाटीलचा सहभाग देतीलच. पण अशा प्रकारचं स्मारक उभं राहावं की ते कोपरगावलाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक, प्रेरणादायी असं ठरेल. अशा प्रकारची विनंती कोपरगावकरांच्या वतीनं मी करतो. आढाव कुटुंबियाविषयी एकच माझी आठवण सांगू इच्छितो की मी माझ्या आयुष्याभर लक्षात राहिलेली आहे. माझ्या चुलत्यांचे ओंकारप्पा खंडाप्पा कोयटेंचे अतिक्रमण होऊ नये म्हणून त्यांनी काही प्लॉट माधवराव आप्पांच्या आणि सखाराम बाळाजी पाटलांच्या नावावर केलेले होते. आणि माझे चुलते ज्यावेळेस वारले त्यावेळेस आमच्या चुलतींना घेऊन आप्पांकडे जायचं कसं, त्यांना म्हणायचं कसं, हे आमचे प्लॉट आहेत. मी आपल्या सखाराम दादांकडे गेलो. शेजारी दोघा गावांचे घरं. सखाराम दादांना अडचण सांगितली, आमच्या चुलतींना घेऊन गेलो. ते असे प्लॉट तुमच्या नावावर आमच्या चुलत्यांनी केलेले आहेत, ते आम्हाला परत देता का. सखाराम पाटील चिडले, तुमचे प्लॉट आहेत, तुम्हाला आम्ही ताबडतोब परत देणार. आणि माणसाला पाठवलं त्या माधवला बोलून घ्यावे ताबडतोब. माधवराव आप्पांना सुद्धा सखाराम पाटलांनी बोलवलं आणि या दोघांनी कोणताही पुरावा नसताना ते प्लॉट पुन्हा आमच्या नावावर करून दिले, आम्हाला हस्तांतर करून दिले. हा प्रामाणिकपणा आढाव कुटुंबियांच्या खानदानामध्ये आहे, याचाही मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतो. आता ही आढाव कुटुंबियांची परंपरा, विजय आढाव असो, विकास आढाव असो, गणेश असो, मंदार असो, ही सगळी तरुण पिढी पुढे चालवत आहे. तर असाच आप्पांचा आणि आढाव कुटुंबियांचा वारसा या त्यांच्या पुढच्या पिढीने अविरतपणे चालू ठेवावा असं कोपरगावकरांच्या वतीने त्यांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद. त्यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन आणि लक्ष्मीनगर कमान उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले नामदार राजदार कृष्णजी विखे पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कार्यक्रमाला उपस्थित असलेले विपिनदादा कोले, वैजापूरचे आमदार रमेशजी बोरनारे सर, सौ शालिनीताई विखे, सौ सुशीलाताई म्हस्के, मंचावर बसलेले सर्व मान्यवर, आपणवर प्रेम करणारे उपस्थित सर्व मान्यवर. समाजात काही व्यक्ती असे असतात की त्यांचे नाव घेतात डोळ्यापुढं, त्यांचं कर्तृत्व उभं राहत आणि मन आपापच त्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होतं. स्वर्गीय माधवराव आप्पा हे असंच एक तेजस्वी व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे आजचा हा दिवस केवळ त्यांच्या पुतळ्याचा भूमिपूजनाचा नाही, तर एका अखंड सेवाभावे आयुष्य जगलेल्या थोर व्यक्तीच्या कार्याचा आणि त्यांच्या पश्चात सन्मान करण्याचा दिवस आहे.
आणि या कार्यक्रमाला मला उपस्थिती मिळाली याबद्दल मी आभारी आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून कोपरगावच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग असलेले स्वर्गीय आप्पा निष्ठेने, संयमाने आणि सातत्याने जनतेच्या सेवेसाठी करणारं नेतृत्व होतं. पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधांमध्ये केलेलं भरीव काम आजही कोपरगाव शहराला विकासाची दिशा देत आहे. त्याची कोपरगावच्या राजकारणामध्ये वेगळी ओळख होती. देशाचे स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना मूळचा आपला असलेला समाजभिमुख स्वभाव व देशभक्तीमुळे आप्पा तरुणपणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले. त्यावेळी त्यांचे सहकारी गवारे मामा, बाई सावंत, के.डी. उस्पुते यांच्यासह त्यांनी 1942च्या चाळीसगाव चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यावेळी त्यांना येरोडा जेलमध्ये 6 महिन्यांचा कारावास भोगावा लागला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात केली. स्वर्गीय आप्पा हे कोपरगाव नगरपालिकेचे 4 वेळेस अध्यक्ष 14 वर्षे होते आणि सलग 44 वर्षे नगरसेवक होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोपरगाव शहराचा कायापालट करण्याचा, कोपरगावातील गोरगरीब जनतेच्या सर्व सुविधा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक महापूर आणि अनेक दुष्काळ अनुभवले. अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी कोपरगाव शहराला आणि कोपरगावच्या जनतेला या संकटाची झळ कधी बसू दिली नाही. त्यांचे सामाजिक कार्य प्रामाणिक आणि निस्वार्थी होते. त्यामुळे त्यांच्या समाजकार्याला कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांनी नेहमी मदतच असायची. परोपकार हा त्यांचा कार्याचा पाया होता. कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांकडून आप्पांना जनसेवा आणि सामाजिक दायित्वाची प्रेरणा लाभली. काळेसाहेबांचे आणि आप्पाचे संबंध केवळ वैयक्तिक नव्हते, तर त्यांच्यात एक सामाजिक बांधिलकी होती. काळेसाहेबांनी उभे केलेल्या सामाजिक चळवळी आणि ग्रामीण शिक्षण आणि सर्वसामान्यांना जनसेवा या आप्पांनी आपल्या कर्तृत्वातून साकारण्याचा प्रयत्न केला. समाजहितासाठी काळेसाहेबांचे आणि अण्णांचे विचार हे आप्पांचे विचार एक होते. त्यांच्या कार्यशैलीत दूरदृष्टी होती आणि निर्णय घेताना लोकहिताचा विचार केंद्रस्थानी होता. राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना आप्पांचा शब्द हा प्रमाण असायचा. त्यांनी स्वहितासाठी आपल्या विचारांची कधी तडजोड केली नाही. माधवराव आप्पांचे नेतृत्व केवळ राजकीय नव्हते, ते एक संवेदनशील व्यक्ती होते. स्वतःच्या मालकीची मोक्याची 3 एकर जमीन कोपरगावच्या गोरगरिबांना राहण्यासाठी देण्याचा आप्पांचा दानशूरपणा नदीत भरणा होता. आज तोच भाग कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर स्वर्गीय आप्पांच्या पत्नीच्या नावाने ओळखला जातो. आप्पांच्या परोपकारी वृत्तीमुळे माधवराव आढाव हे नाव कोपरगावच्या जनतेच्या हृदयात कायम कोरले गेले आहे. आपण त्यांच्या विचारांचा आणि कार्याला स्मरण करून आजच्या पिढीला प्रेरणा देणारे काम केले पाहिजे. माधवबाग येथील सर्व आप्पांचा पुतळा पुढील पिढ्यांना आदर्शाचा मार्ग दाखवत राहील आणि त्यांच्या समाजकार्याचा सुगंध नेहमी दरवत राहील. त्यांच्या समाजकार्यात स्मरण करत त्यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम अनेक वर्षापासूनचे विजयराव गोरक्षनाथ पाटील आढाव यांचं एक स्वप्न होतं की आप्पांचा पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे. आणि अनेक वर्षापासून अनेक अडचणींवरती मात करत तर त्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले की किती अडचणी त्याला त्या ठिकाणी येतात ते अनुभवलं त्यांनी. आणि आज त्याचं प्रत्यक्षात भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे.
आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आप्पा एक मितभाषी, म्हणजे कधीच त्यांचं बोलणं जे होते एकदम हळूवार आणि कधीच कोणावरती चिडलेले आपल्याला पाहायला मिळाले. आप्पांचं रुटीन होतं, जरी ते इतके वर्ष नगराध्यक्ष नगरसेवक राहिले तरी स्वतः ते भाजी मार्केटमध्ये जाणार, भाजी खरेदी करणार, ते अर्धा पाऊण किलो सफरचंद फळं त्या ठिकाणी चौकामध्ये बिरोबा चौकामध्ये येणार, तिथं ते फळं घेणार आणि रस्त्यामध्ये जो भेटत त्याला त्या ठिकाणी त्यांच्या पिशवीतच शिक्के असायचे. जाता येता रस्त्यामध्ये कोणी भेटलं, माझं काम आप्पा असेल, पाहू लगेच तिथंच कुठंतरी त्या टेबलवरती एखाद्या टेबलवरती ते ठेवणार, शिक्का मारणार, सही करून देणार, वाचणार सुद्धा नाही. तिथं त्या लोकांवरती त्यांचा त्या काळामध्ये आणि लोकांचाही त्यांच्या संदर्भामध्ये एवढा विश्वास होता की चुकीचा कधी लोकांनी कागद सुद्धा आणला नाही आणि आपण सुद्धा कधी तो कागद वाचला नाही. अशा पद्धतीने एक अटूट नातं सर्वसामान्य नगरपालिकेतल्या सगळ्यात शेवटच्या कर्मचाऱ्यापासून तर संपूर्ण गावातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत एक वेगळं नातं आप्पाचं त्या ठिकाणी होतं. प्रत्येकाला नावानिशी ओळखणारे आप्पा त्या ठिकाणी होते आणि एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. स्वातंत्र्य सैनिक म्हणून जी भूमिका त्यांनी बजावली, पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांनी जे काही त्याग केला, मग ते लक्ष्मीनगरची जागा असत, स्वतःची जागा त्या ठिकाणी दिली, त्या अशा अनेक गोष्टी आता विजयरावने सांगितल्या, परत त्या मी काही सांगणार नाही. याच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि एक आदर्श निर्माण त्यांनी त्या ठिकाणी केला. खरं पाहिलं तर अण्णासाहेब त्यावेळेस मंत्री झाले. अण्णासाहेब पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर इथं कोपरावला काय काय गरजा लागायच्या त्यावेळेस अण्णासाहेबांना ते सांगितलं जायचं. आमचे जगुनाना त्यावेळेस खूप ऍक्टिव्ह होते. जगुनाना जायचे, जगुनाना तिकडे जायचे आणि सांगायचे की आम्हाला कोपरावला हे पाहिजे. अण्णासाहेब म्हणायचे बरं ठीक आहे. आणि खासदार साहेब होते त्यावेळेस बाळासाहेब विखे साहेब, त्याने बरं देऊन टाका. आणि त्या निमित्ताने कोपरावला ज्या ज्या नगरपालिकेच्या साठी ज्या काही सुविधा लागत असतील त्या अण्णासाहेबांनी आणि कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे साहेब त्यावेळेस मदत करायचे. आणि एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी होतं, कारण की अण्णासाहेब सुद्धा मितभाषी, कधीच काही फारकती लवकर म्हणजे कोणावरती रागवणार नाही. आणि माझा अण्णासाहेबांचा खूप संपर्क आला, की सगळ्यात जास्त कार्यक्रम अण्णासाहेबांनी मिस केले. म्हणजे सगळे त्या राहता त्या परिसरामध्ये जवळजवळ शिर्डीची नगरपालिकेची पहिली पाणीपुरवठा योजना असेल, दोराळ्याची पाणीपुरवठा असेल, रामपूरवाडीची पाणीपुरवठा असेल, त्याच्यानंतर नांदुरखीची पाणीपुरवठा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या अण्णासाहेबांनी आम्ही त्यावेळेस एकत्रित त्या सगळ्या उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यामुळे एक मलाही खूप आदर वाटायचा. म्हणजे अण्णासाहेबांचे मामा होते आस्तगावचे गव्हाणे साहेब, तिथं साधं त्या काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं. अण्णासाहेब म्हटले बा आपल्याला इथं एक काहीतरी स्कीम करावं लागेल. तर त्यावेळेस बोर घेऊन बोरवरती पहिली स्कीम त्या ठिकाणी राबवली गेलेली होती. आणि त्यावेळेस मला खासदार साहेबांनी कौतुक केलं. खासदार साहेबांनी अरे त्या बर्डावरती पाणी लागत नाही म्हणे. आम्ही म्हटलं जास्ती आपण 400-450 फूट त्यावेळेस बोर घेतलं आणि त्याला मोटर टाकून त्या ठिकाणी पाणी योजना त्या ठिकाणी केली. सांगायचं की अण्णासाहेब बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देतात. आता आपले नामदार साहेब सुद्धा तेवढंच बारकाईने लक्ष देत नाही. म्हणजे मी त्यांना सांगितलं की आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता पाण्याचा, त्यामुळे मी आता त्याच्यामध्येच लक्ष घातलेलं आहे संपूर्ण, की आपला गोदावरी उजवा आणि डाव्या कॅनॉलचा आणि निळवंडेच्या आणि त्या सगळ्या प्रश्नाचा पाण्याचा प्रश्न आहे. आमची मग अशी चर्चा चालली होती. त्यांनी सांगितलं हे सगळे प्रश्न मी सोडवणार. मला आनंद वाटतो की आज आपल्याला आपल्या नेतृत्वाकडं हेच ती सत्ता आलेली, जो अनेक वर्षापासून आपल्या सगळ्या नेत्यांनी जे स्वप्न पाहिलं की या पाण्याचा प्रश्न आपला जो जटिल होत चाललेला आहे, हा जटिल होत चाललेला प्रश्न नक्की आता आपल्याला संधी मिळालेली आहे.
नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या रूपाने की हा पाण्याचा प्रश्न आपल्याला, कारण की गोदावरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळा प्रश्न निर्माण झाला होता की हा पहिल्यांदा कैलासवासी सातबाई त्यावेळेस नगराध्यक्ष त्यांचे होते आणि कोपरावला पाणी पुरवठा ही सातबाईंच्या मार्फत राबवली जात होती आणि वीज पुरवठा सुद्धा सातबाईंच्याच मार्फत त्या ठिकाणी होता आणि ते त्यावेळेस नगराध्यक्ष झालेले होते. पण कोपरावचं दुर्दैव की गोदावरी नदीचं पाणी जे होतं तर ते त्या सगळ्यात TDS सगळ्यात जास्ती असल्यामुळं लोकांना सगळे पोटाचे विकार त्या ठिकाणी होत होते आणि म्हणून मग त्यावेळेस कैलासवासी फुले साहेबांनी येसगावला जमिनी देऊन तळे त्या ठिकाणी केले आणि पहिली पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी अंमलात आणली. त्यावेळेस माधवराव अप्पा असतील, काय सातबाई साहेब असतील, हे सगळ्या त्यावेळेसच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी की चांगला आनंदाचा क्षण. मला वाटतं की आज तो प्रश्न बराचसा मिटलेला आहे, पण आज शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न हा जटिल झालेला आहे. कारण की आप्पांनी जे स्वप्न पाहिलं की लक्ष्मीनगर जसं वसवली, कोपरावला एक अनेक वेगवेगळ्या वसाहती त्या ठिकाणी आप्पांनी त्या ठिकाणी केल्या आणि ते करत असताना आप्पाचा एक निस्वार्थीपणाने की आपल्या कोपरावचा विकास झाला पाहिजे. मला वाटत नाही कोणत्याच अशा इतक्या वर्ष 44 वर्ष नगरसेवक आणि इतके वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या माणसाचं आज आपण जर कधी नातवांना पाहिलं त्यांना दुकान कुठे टाकायला जागा नाही आणि इतक्या वर्ष पुतळ्याच्या साठी त्यांना जे भांडण करावं लागलं तर त्यांचा प्रामाणिकपणा त्याच्यातून दिसून येतो. हा जो पुतळ्याला इतके वर्ष लागले आणि जी जागा मिळायला सुद्धा इतक्या अडचणी निर्माण झाल्या, पण मला वाटतं की दोघंही अध्यक्ष आणि आजचे उद्घाटक हे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती मी टाकतो की त्यांनी या पुतळ्याची पूर्तता संपूर्ण करणे गरजेचं त्या ठिकाणी. कारण की आज आपण आल्या अध्यक्ष साहेब आणि उद्घाटक साहेब ही जबाबदारी तुमच्यावरती. आता पुतळा पूर्ण होऊन त्याची परत उद्घाटन करण्याला तुम्ही दोघांना असले पाहिजे अशी आमची कोपरगावकरांची त्या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही इथं पुन्हा या पुतळ्याचं संपूर्ण पुतळ्याचं उद्घाटन करायला असाच सोहळा त्या ठिकाणी दिमागचा सोहळा, याच्यापेक्षा मोठा सोहळा आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे सगळ्या नातेवाईकांचं. कारण की आढाव कुटुंबाचे संबंध सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि प्रत्येकाला एक आप्पांच्या बद्दल वेगळी आपुलकी त्या ठिकाणी होते आणि आप्पांच्या बद्दल, कारण की मी सांगितलं आप्पा कधीच कोणावरती रागवले नाही, स्मित हास्य आणि बोलायला एकदम हळू. म्हणजे आप्पाचं ऐकायला कानाला जाऊन ऐकावं लागायचं का काय काय म्हणलं आप्पा काय बोलले आणि इतक्या हळू आवाजामध्ये त्या ठिकाणी आप्पा त्या ठिकाणी बोलायचे. एक अशा माणसाचं आज ज्यांनी कोपरावच्या साठी शहराच्या साठी एवढं मिळवलं योगदान केलं आणि कोले साहेब असतील, मान्य काळे साहेब असतील, या दोघांच्याही बरोबर आप्पांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना त्या ठिकाणी केलं. असे जे एक थोर स्वातंत्र्य सेनानी त्यांच्या पुतळ्याचा आज भूमिपूजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. हा वेगळा प्रसंग आहे. आढाव कुटुंबियाबरोबर कोपरावच्या कोपराव नगरवासी यांना सुद्धा एक आनंदाचा क्षण या ठिकाणी मी समजतो की ज्या अनेक वर्षापासून जे स्वप्न कोपराव शहरातील लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं होतं त्याची आज सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि त्याची पूर्तता सुद्धा आपल्या हातून हो अशीच मी अपेक्षा या ठिकाणी साईबाबा चरणी करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद. मी स्वतःला भाग्य समजतो का खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांनी 44 वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं आणि त्याचा पुतळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी भूमिपूजन प्रसंगी मला या ठिकाणी हजर राहता आलं. मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही, परंतु माझ्या अगोदर सन्माननीय बिपिन दादा बोलले, सन्माननीय अशोक दादा बोलले का 1 वर्ष जरी माणूस नगरसेवक जर झाला तर त्याच्या डोक्यामध्ये जरा वेगळी हवा त्या ठिकाणी जाती. परंतु ज्यांनी स्वतःच्या 3 एकर मालकीची जमीन या ठिकाणी गोरगरिबांचे घर त्या ठिकाणी उभं राहावं यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली, तर खऱ्या अर्थाने असा मोठ्या मनाचा दिलदार माणूस आणि त्याचा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभा राहतोय. मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु मी वैजापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी ठरवलं का माझ्या अगोदर जेवढे सन्माननीय आमदार त्या ठिकाणी होऊन गेले त्याचं खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं स्मारक बांधण्याचं काम प्रामुख्याने मी वैजापूरमध्ये त्या ठिकाणी स्वर्गीय विनायकरावांना जे मंत्री होऊन गेले त्यांच्या नावापासून त्या ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे. आणि मी एवढंच सांगेन
काही स्मारक कशासाठी? आम्ही फक्त एवढंच म्हणणार आहे का माधव आप्पा, तुमच्यासारखं 100% आम्हाला राजकीय लोकांना वागता येणार नाही, परंतु तुमच्या मधला 1% जरी गुण आमच्यामध्ये आत्मसात जर आम्हाला करता आला तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी भाग्य समजतो. आणि म्हणून या ठिकाणी मी आढाव पाटील परिवाराच्या वतीने एक मोठं काम, मोठं स्वप्न, आणि मला निश्चित खात्री आहे का आमचे नेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असे माणसं आहे का मला थोड्या काळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी अनुभव आला. एखादं काम जर विखे पाटील साहेबांनी हातात घेतलं तर ते तडीच नेल्याशिवाय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी राहत नाही. आणि मग निश्चित मी त्यांच्या वतीने आणि एक शासनाचा एक सदस्य, त्यांच्या हाताखाली काम करणारे एक सदस्य म्हणून तुम्हाला शब्द देतो का विखे पाटील साहेब त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा करण्याचं काम त्या ठिकाणी हाती येतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम घ्यायला सुद्धा नामदारांना वेळ नव्हता, पण आपण सगळ्यांनी मोठ्या आग्रहाने अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्याला हा वेळ आज या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल मी आढाव परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्व अपदेश नागरिकांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं म्हणजे आपणचं नाव गाव आणि त्यांच्या ज्या संदर्भामध्ये आता माझ्या पूर्वीच्या वक्त्याने भरपूर काही सांगितलेलं आहे, ते सर्व काही मी फार वर्णन करून पुन्हा त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करणार नाही. पण कुटुंब मोठं, 6-7 भाऊ, 4-5 बहिणी, आणि त्याचबरोबर इतर सकाराम पाटील असतील, अंबादास पाटील असतील, त्यांचे सगळं अपज्येष्ठ नातेवाईक, त्यांच्या सर्वच गोष्टी आप्पासाहेब स्वतः करत होते. सगळ्या गोष्टी त्यामध्ये आणि त्या काळामध्ये खरोखर एक कुटुंब वत्सल म्हणून त्यांनी सर्व परिवाराचं संगोपन केलं. अत्यंत त्यागमूर्ती ज्याला आपण म्हणतो ते आपणचं एक वैशिष्ट्य होतं. रयत शिक्षण संस्थेचे काम करत असताना सहकार संस्थांच्या निवडणुका कोले साहेब असतील, काळे साहेब असतील, त्यांचा समन्वय साधायचा. आणि बाकी कुठेही निवडणुका होतील पण संजीवनी आणि कोळपेवाडी बिनविरोध ते ठरलेलं असायचं. एवढंच नाही, ते भाव पण ठरलेला असतो. हे जुनं सांगतो मी, आता तर याच्यामध्ये मला काय माहिती नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार त्या काळामध्ये होत होता. आणि 5 वेळेला खासदार बाळासाहेब विखे पाटील स्वतः या विभागातून आमदार म्हणून निवडून गेले. आणि बऱ्याच वेळेला या मतदारसंघामध्ये त्यावेळेचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रेम सर्वांनी या ठिकाणी दिलं. काळे साहेबांची बैठक वेगळी, कोले साहेबांची बैठक वेगळी, मग आढाव कंपनीची बैठक, किसनराव आढाव राहायचे सोसायटीचे सेक्रेटरी, ही सगळी मंडळींचे एक समन्वय साधण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं. आणि सर्वांना बरोबर घेऊन खासदार साहेबांनी सुद्धा या तालुक्याचं जे काही चांगल्या प्रकारचं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. मला आठवतंय प्यायच्या पाण्याचे एवढे प्रश्न कोपरगाव तालुक्यात होते. माझ्या काळातच आप्पाने आग्रह धरला, आपल्याला नवीन त्यासाठी टँकसाठी त्यांनी व्यवस्था केली आणि टँकचं बांधकाम किंवा त्या काळातच आपण मंजूर करून ठेवलं. भविष्य काळामध्ये त्याला बराच वेळ लागला पूर्ण करायला. पण अशी जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत, कोपरगावच्या किंवा गोदावरीच्या फ्लडमध्ये सगळे झोपडपट्टी, गरीब माणूस एवढा सगळा त्रस्त झालेला होता. आणि अशा काळामध्ये 2-3 एकर स्वतःची जमीन माधवरावने दिली. आज त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती आहे का? तुम्ही पुढारी पहा नेते मंडळीचे काय काय त्यांची मजा आहे. इथं आपल्याला त्या सगळ्या गोष्टीची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. काळ तर बदललेला आहे, तो काळ वेगळा होता. पण त्या काळामध्ये खरोखर माधवरावजी आढाव यांनी या कोपरगाव शहराची इतकी सेवा केली.
44 वर्ष जे नगरसेवक राहिले, 15 वर्ष नगराध्यक्ष राहिले, त्यांचा माझा परिचय म्हणजे आम्ही रमेश त्यावेळी काँग्रेस कडला होता, मी वर्गमित्र रमेश. अशा त्यावेळी मग दुसरे आमचे बाळासाहेब आडा 2-3 मंडळी काँग्रेस कडला होती. त्यामुळे त्यांचा त्या आम्ही लहान असताना त्यांचा परिचय म्हणजे असा थोडं स्वाभाविक नव्हतं, कारण आम्ही त्यावेळी शाळेमध्ये 3रा-4थीला 5वीला असतो. परंतु नंतर अनेक वर्ष त्यांनी कोपरगावच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आपलं योगदान देताना तसं आम्हाला राजकारण समजायला लागलं. त्यामध्ये त्यांचं योगदान जे आहे, एक अजातशत्रू सारखं त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं आणि ते सगळ्या कोपरगावकरांनी स्वीकारलं. तर आजच्या काळामध्ये राजकारणामध्ये समाजकारणाची आता व्याख्या एवढी बदललेली आहे की केलेल्या कामाची जाणीव ठेवणारे पण कमी लोकांना सापडतात. तर सामाजिक उपक्रमापेक्षा व्यक्तिगत कामाला तर दुर्दैव महत्व आहे. त्यावेळी माध्यमं नव्हती, त्यावेळी कुठल्या प्रकारचे इंटरनेट नव्हते, मोबाईल नव्हते, ते तबवलीचे फोन होते. माणूस नगरला जाऊन येतो, फोन टाकायचा नगरचा. नंतर मग अनेक जुळीपुडी क्रांती झालेली आहे. आता तर याचा जमाना सुरू झाला. अशा काळामध्ये ज्यावेळी साधनं नव्हती त्यावेळी व्यक्तिगत जिव्हाळा होता एकामेकाबद्दल. माणसं एकमेकाला भेटायची, बोलायची. त्यातून जो जिव्हाळा पिढ्यानपिढ्या निर्माण झाला. मला वाटतं स्वर्गीय आप्पांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या काळामध्ये जी मंदिरं, विकासाची मंदिरं कोपरगाव शहरामध्ये उभी केली, त्यातून त्यांनी अनेक लोकांशी त्यांचा जो स्नेह जोडला गेला व्यक्तिगत स्वरूपामध्ये, सामाजिक कामातून, अजूनही तो चिरंतन त्या स्मृती अजून आपल्या सगळ्यांच्या समोर जागवल्या. तर कोपरगावची भूमिका ही कार्यकर्त्याची खाण आहे, नेत्यांची खाण आहे. अनेक विचारधारेला मांडण्या ठिकाणी कार्यकर्त्याचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. असं की आपण बरोबर स्वर्गीय शंकरराव काळे साहेब आहे, स्वर्गीय शंकरराव फुले साहेब आहे, स्वर्गीय केवी रोमाने साहेब आहे, स्वर्गीय दादा शहाजी आहे, स्वर्गीय मोहनराव गाडे आहे, त्याचप्रमाणे प्रेमशेठ काळे आहेत, आदरणीय आपले शांतीभाऊ लोहाडे, मिस्टर गिरमे, अशा अनेक मंडळीचं नाव उद्या करता येईल. म्हणजे या तालुक्याचं, शहराचं नेतृत्व अशा तितक्याच लोकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की कोपरगावची जी काही एक प्रकारची जी व्यासपीठ आहे, हे किती मतभेद असले लोकांच्या मध्ये, तरी विकासाच्या बाबतीमध्ये ही सगळी मंडळी एकत्र येऊन त्यांनी या शहराच्या तालुक्या संदर्भात विचार केलेला आहे. हे तरी वेगळं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. स्वर्गीय आप्पांचं जीवन हे एक समर्पित होतं. त्यांनी आपला व्यक्तिगत स्वार्थ कधी ठेवला नाही. मी बरेच वेळा दुसरा आलो मी किसनरावना भेटायला, तर माझा त्यांचा परिचय होता. सगळ्या आला बघून नाही की मला ज्यावेळी हे सगळी मंडळी भेटतात, विशेष करून मला विजूचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी या पुतळ्यासाठी फार मेहनत दिली. मला येता आश्चर्य वाटतं की आपण तेवढं योगदान आहे शहराकरता असताना इतक्या दिवसामध्ये हे स्मारक का हवं लागेल, बघायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या स्मृती या प्रत्येक विकासामध्ये त्यांच्या पाऊल खुला आहे. त्यांचा विचार काय झाला नाही खरं महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून केवळ तालुक्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी शहरापुरतं मर्यादित नाही, तर तालुक्यात सुद्धा त्यांचं अनेक वर्ष त्यांनी या तालुक्याचं राजकारण केलं. मग अशी काकाने उल्लेख केला, MP सोसायटीमध्ये ते काम करायचे, त्या आधिपत्याची सोसायटी चालायची. किसनरावचा स्वभाव वेगळा होता, तिला असं बोलत होतं किसनराव स्वभाव. परंतु मला वाटतं
किती आपल्या कुटुंबासमोर आव्हानं आली तर परिस्थिती काही फार तरी काही कमोल आयुष्य नसायची मत नाही. मी त्याची माहिती घेतो, माझ्याकडे त्याचा फार परिचित नव्हतं. परंतु परिस्थितीचे आव्हान असूनही ते मागे हटलं नाही. नेहमी आलेल्या नागरिकांसाठी काम करत राहणं, कार्यकर्त्यांसाठी काम करत राहणं हे त्यांचा स्थायी भाव होता. लोकांनी उल्लेख केला की शहरामध्ये जे वास्तुवर राहिलेले आहे, शहरामध्ये जी विकासात्मक कामं त्या काळात उभी राहिली की आजही विकासात्मक कामं आज स्वर्गीय आपण एक स्मारकच आहे, निरंतर स्मृती आहे आपल्यासमोर. म्हणजे मला मग काही सांगत होतं कोणीतरी कर्मचाऱ्यांचे पगारला पैसे नसायचे, पण ते असूनही मग स्वतः आपण त्या राहिलो आहे. कारण त्यांनी या संपूर्ण विकास प्रक्रियेमध्ये शहरातल्या नागरिकांना आपलं स्वतःच करून घेतलं. स्वतःला त्यामध्ये त्यांनी एक स्वतःच्या कुटुंबासारखं त्यांनी आहे. प्रत्येक शहरातल्या नागरिकांना आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून त्यांनी मानलं होतं. आज दुर्मिळ गोष्टी आहे सगळ्या. आता तर मी तुमच्या फार बोलणार नाही, परंतु सगळ्या या होणाऱ्या सध्या आजच्या समाज जीवनामध्ये काय परिस्थिती आपण पाहतो त्याच्यात मी काही भाष्य करणार नाही. कारण शेवटी आपल्या प्रत्येकाला त्याचे आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण जुनी माणसं यांची आज आपण का नावं घेतो त्याचं कारण की निरंतरपणे समाजाकरता काम करत राहणं त्या लोकांनी ध्यास घेतला आणि अखेर शेवट म्हणजे आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त समाजाचा विचार केला. आज तशी परिस्थिती पाहायला मिळते का आपल्याला? तशी काही वस्तुस्थिती नाही. तर स्वार्थ जेवढा बाळवलेला आहे की आपल्या पलीकडे जाऊन कोणी विचार करत नाही. ही जी सामाजिक विभाजन होत चाललेले आहे धर्माच्या नावाखाली, समाजाच्या नावाखाली, पंथांच्या नावाखाली, याचे कारणच ते आहे की आपण सामाजिक कामाचं स्वरूप हे सामाजिक आहे, सर्वांगीण आहे, आपण विसरून गेलेलो आहे. त्यामुळे आता प्रत्येकाची भागीदारी प्रत्येकाच्या जातीने, धर्माने आणि पंथांना विसरून झालेली आहे. आम्ही आमचं स्वतःची ओळख ठरवून बसलेलो आहे. ते जुन्या काळात कधी नव्हतं. मला वाटतं मागच्या काही 10-20 वर्षामध्ये हे जास्त, 20-25 वर्षात जास्त झालं. आणि म्हणून माझी या निमित्तानं खरं म्हणजे त्यांच्या स्मृती अभिवादन करताना त्यांनी जे विचाराचं अधिष्ठान निर्माण केलं होतं. कारण कोणत्याही विकासाला एक परंपरा लागते आणि ते परंपरा साजेचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काम केलं, निस्वार्थीपणे केलं. त्यांनी घालून दिलं माग आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तिथे स्मारक आपण उभं राहिलं ते खरं म्हणजे मी मुलाची म्हटल्याप्रमाणे चिरंतर अशा स्मृती आपण द्या. आमच्या काही तांत्रिक बाबीमुळे या स्मारक पुतळ होणार आहे की नाही होणार आहे हे आता सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना काय सांगायचं ते. आणि त्यामुळे पुढच्या 3-4 महिन्यामध्ये हा 100% पुतळा उभा राहील. इतका अडचण आले मला असे वाटतं की तो विनिमय घ्यायचा, भावनिक व्हायचा. म्हणजे इतक्या माणसाने आयुष्य आपलं घातलं ते शहरा करतात. त्यासाठी एवढं संघर्ष त्याला करावं लागतं. कारण नगरपालिकेच्या लोकांना सुचायला पाहिजे यापूर्वी आपण आपल्या स्मारक उभं करू. ते राज्यकर्ते नगरपालिका तुमचं कामच होतं. बरं आपण काही स्वतः आपलं स्मारक उभं राहा म्हणून काही काम केले नाही. तू जर माझा पुतळा उभा करते मग आता मी काम करू असं झालं का? नाही. तर आपलं प्रपंचाच्या सध्या असं केलं नाही की प्रपंचातून फार तिने आता काही संपत्ती मिळवली. मी आता जाऊन आलो त्यांच्या माझ्या घरी गेलो तर मला त्या गणपती मंदिरात जाण्याचं भाग्य लाभलं, त्याचंही मार्गदर्शन झालं. परंतु इतक्या वर्षी तशी मंडळीमध्ये बदलली. त्यामुळे मला वाटतं एक स्वतःचा स्वाभिमान अबाधित ठेवून त्यांनी मला वाटतं काम करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं स्वर्गीय अप्पांचं जे स्मारकाला जे विलंब राहायचं कारण आहे. त्यामुळे आपण कोपरगावच्या सगळ्या नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे होता की आपण हे इतका विलंब लागल्यानंतरही अजूनही आल्यानंतर मला सांगितलं की नगरपालिकेचे काहीतरी प्रश्न आहे. त्याचा सांगितलं मुख्याधिकाऱ्यांना फार प्रश्न निर्माण करू नका. तर पुतळा झाला पाहिजे आणि तो कोपरगाव नगरपालिकेत उभा केला पाहिजे असं मी सांगितलं.
कोपरगाव नगरपालिकेला आपण अवलंबून नाही. कोपरगाव नगरपालिकेत नाही केलं तर काही उत्तर होईल असं नाही. आपण त्या करता आमची काही करण्याची तयारी, आम्ही स्वतः त्यासाठी काम करू. तर काही पण त्या कोपरगाव नगरपालिकेचे दायित्व आहे तो पुरवठा करण्याचं. मी आता सीओला सांगितलेलं आहे हे काम तुम्ही करा. या संदर्भात कुठली आता अडचण येणार नाही. मी स्वतः प्रांताधिकाऱ्यांना बोलून सूचना दिल्या, मग हे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत काय ते कार्यवाही करायची. पुढे अडचणी कोणाच्या अडचणी येणार नाही ती काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं नजीक काळामध्ये पुढे एकदा मला या आडव कुटुंबियांना खरंच मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. सगळ्या विजून त्यांच्या बंधुत्व सगळ्यांचं मनापासून मला कौतुक आहे. एखादी गोष्ट ठीक आहे कुटुंबासाठी कोणी करतं, पण त्यांनी स्वर्गीय आत्माच्या करता एक चांगलं चिरंजीव असं स्मारक उभारा म्हणून ती धडपड केलेली आहे, ती कौतुकास्पद आहे. त्या सगळ्या कुटुंबांना धन्यवाद देतोच. परंतु माझी नागरिकांना अपेक्षा कोपरगावची की जर आत्माचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्यांचं योगदान त्या शहरात येऊन असेल तर मला वाटतं एक स्मारक समिती पुतळी करून त्या प्रत्येक नागरिकांनी या स्मारकाचं आपलं योगदान दिलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. काय तुमच्या आपण देऊन आपण नुसतं कौतुक चाललं स्मारक समिती स्थापन करा. काय तो काय पैसे लागू ना पैशासाठी स्मारक संतुलित करू नका. आपण ज्या साजेसा अशा प्रकारे भव्य असा पुतळा बनायला पाहिजे. पैशाची चिंता करू नका. आपण ती सगळी कार्यवाही करू की समोरचे माणसं शिक्षा झाला तर पुतळे पैसा मोठे स्टेजवर बसलेले लोक आहेत सगळे ठरवलं तुम्ही काय करू नका. कोपरगावची आम्ही जबाबदारी घेतो, सगळी जबाबदारी घेतली काय करू नका. कारण मला याचं कारण काय की पुतळ्याला एक सार्वत्रिक स्वरूप असलं पाहिजे की आपण जर योगदान जर शहर होतो शहराच्या नागरिकांनी पुढे येऊन आपण स्मारक उभं केलं असं त्यामध्ये चित्र प्रतिबिंबित झालं पाहिजे. तर वेगळे त्याला वेगळेपणा कौटुंबिक आपण ज्या सोहळा म्हणतो तर तो खरंच कोपरगावच्या कुटुंबाच्या करता एक सोहळा महत्वाचा आहे. म्हणून माझी अपेक्षा आहे की निश्चितपणे या दृष्टीने त्या विचार होईल. मुख्यमंत्री काय मुद्दे मांडले त्याच्यानंतर केव्हा तरी सविस्तर बोलू आपण. कारण ते काम तर आपण करणार दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा जो संकल्प मान्य देवेंद्रजींनी घेतलेला आहे सुद्धा खालीचा वाटा उचलण्याचं काम माझ्यावर आलेलं आहे. आणि तुम्हाला मी खात्री देतो की ज्या मनातल्या आपल्या अपेक्षा आहेत निश्चितपणे पूर्ण करू अशा प्रकारे मी वाटून देतो. पुन्हा एकदा त्याला आढावा कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो. स्वर्गीय आत्मांना मनापासून त्यांना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.